श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री गुरवे नमः. अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 5. विदुर म्हणाले, मैत्रेया, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची ही कथा आपण फारच थोडक्यात सांगितली. हा हिरण्याक्ष कोण? पृथ्वी रसातळाला का गेली होती हे आपण कृपा करून मला सविस्तर सांगा. मैत्रेयांनी विदुराला सांगितलेली ती कथा शुकाचार्य परीक्षिताला ऐकवत आहे. काश्यप ऋषींची धर्मपत्नी होती दिती. एकदा सायंकाळी तिने आपल्या पतीकडे कामसुखाची इच्छा प्रदर्शित केली. कश्यप म्हणाले, देवी, ही दिवे लागणीची वेळ कामसुखाला योग्य नाही. दितीने कश्यपांचं म्हणणं काही ऐकलं नाही आणि कश्यपही शेवटी तिच्या आग्रहाला बळी पडले. दितीला पश्चातबुद्धी झाली, पण काय उपयोग. कश्यप म्हणाले, तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येते आणि स्वतः भगवंताला त्यांचा नाश करावा लागेल. हे ऐकून दिती घाबरून थरथर कापू लागली. तिची ती अवस्था पाहून काश्यप म्हणाले की मात्र त्या 2 मुलांच्यापैकी एकाचा पुत्र म्हणजे आपला नातू मात्र महान भगवत भक्त असेल. ते 2 राक्षस म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यपूचा भगवत भक्त पुत्र म्हणजे महान वैष्णव प्रल्हाद. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांना तरी हा जन्म कसा मिळाला? तर जय विजय हे विष्णूचे द्वारपाल. त्यांनी एकदा सनतकुमारांना तिष्ठत ठेवलं. सनतकुमार विष्णूंना भेटायला आलेले असताना त्यांना तिष्ठत ठेवलं. त्यामुळे खुद्द भगवंतांच्या शापाने जय विजयांना 3 जन्म, 1-2 नाही 3 जन्म असुर योनीत घ्यावे लागले. हल्ली तर सगळेच द्वारपाल, आजच्या भाषेत पिऊन, याचकाला तिष्ठत ठेवतात. त्यांना काय जन्म घ्यावे लागतील ते देवच जाणे. त्या 3 जन्मांच्या पैकी पहिली जोडी म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. दुसरी जोडी म्हणजे रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरी जोडी म्हणजे शशुपाल आणि दंतवक्र. हिरण्याक्षाच्या या वधाबरोबरच 19वा अध्याय स्कंद 3 समाप्त झाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. स्वयंभुव मनू हा पहिला मनू. सध्या वैवस्वत मनू चालू आहे. वैवस्वत हा 7वा मनू अधिकारावर आहे. स्वयंभुव मनू आणि शतरूपाला 5 मुलं झाली. 2 मुलगे आणि 3 मुली. मुलांची नावं प्रियव्रत आणि उत्तानपाद. तर मुली अनुक्रमे आकुती, देवहूती आणि प्रसूती. देवहूती आणि कर्दम यांनी गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पार पाडून आनंदाने संसार केला. पुत्रप्राप्तीनंतर संन्यास घेण्यावर कर्दम ठाम होता. पण ओळीने 9 कन्यारत्न पोटी आल्यामुळे संसारात राहणं भाग होतं. मनुष्य ठरवतो एक, पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. 10व्या वेळी मात्र देवहूती प्रसन्न झाली तेव्हा तिला पुत्ररत्न झालं. त्याच्या जन्माच्या वेळी सर्व शुभ लक्षणं दिसून आली. स्वतः पितामह ब्रह्मदेव कर्दमाच्या आश्रमात आले. त्यांनी आशीर्वाद दिले आणि म्हणाले, कर्दमा, स्वतः विष्णूने तुझ्या पोटी जन्म घेतलेला आहे. याचं नाव ठेवा कपिल. गोपाल कृष्ण महाराज की जय. कर्दमाने आपल्या 9 कन्या उजवून गृहस्थाश्रमाची जबाबदारी पार पाडली आणि मगच तो वनात गेला.
परमेश्वराच्या 24 अवतारांच्या मध्ये कपिल याची गणना होते. भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सिद्धानाम कपिलो मुनी. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत महर्षी कपिल मुनी. ही सांख्य प्रणाली अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अव्यक्त प्रकृती म्हणजे जी दिसत नाही ती, अशी ही अव्यक्त प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी, त्या 3 गुणांची साम्यावस्था आहे. ज्यावेळेला ती दिसत नसते, अव्यक्त असते, त्यावेळेला हे 3 गुण साम्यावस्थेत असतात. विश्वातले सर्व पदार्थ हे या सत्व रजतम या 3 गुणांनी बनलेले आहेत. ह्या 3 गुणांची साम्यावस्था भंग पावली म्हणजे एखादा गुण दुसऱ्या गुणांपेक्षा कमी जास्त झाला की सृष्टीची प्रक्रिया सुरू होते. ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचं तर टाकसाळ सुरू होते आणि नाणी पडायला लागतात. त्यांच्या कमी अधिक प्रमाणामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये विविधता दिसून येते. प्रकृती सूक्ष्म आहे म्हणून तिला अव्यक्त असंही म्हणतात. सूक्ष्म याचा अर्थ लहान असा नुसता नसून पदार्थापासून एखाद्या पदार्थातून आरपार जाण्याची जी क्षमता आहे त्याला सूक्ष्मता असं म्हणतात. या अर्थाने प्रकृतीच्या आरपार जाऊ शकत नाही असा पदार्थ एकच पदार्थ आहे आणि तो प्रकृतीच्या आरपार जाणारा कोणताही पदार्थ नाही आहे. पण असा एक पदार्थ आहे की जो प्रकृतीच्याही आरपार जातो, तो म्हणजे आत्मा. यालाच सांख्य जीव किंवा पुरुष किंवा आत्मा असं म्हणतात. असा हा विभू, नित्य, चेतन, द्रष्टा आणि साक्षी आहे. सांख्य दर्शनाप्रमाणे पदार्थाचा नाश कधीही होत नाही, त्याचं फक्त रूप बदलतं. ऊर्जा शक्ती कधीही नाश पावत नाही किंवा निर्माण होत नाही, तिचं फक्त रूपांतर होतं. हा आजच्या शास्त्रातला नियमसुद्धा आपल्याला आठवत असेल. कपिल हा देवाचा अवतार आहे याची त्याच्या मातेला म्हणजे देवहूतीला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे ती त्या आपल्या मुलाला गुरुस्थानी पाहत असे. एक वेळ तिने म्हटलं की कपिला, इंद्रियांची अभिलाषा पूर्ण करण्यात विषयांच्या मागे धावण्याचा मला वीट आला आहे. आपल्या कृपेमुळे माझं अज्ञान दूर होईल असं मला वाटतं, तेव्हा आपल्या दिव्य ज्ञानाने माझा मोह दूर करा. कपिल मुनी म्हणाले, ऐका, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. म्हणजे मन हेच बंध आणि मोक्षाला कारण आहे. विषयांच्या मध्ये आसक्त असलेलं मन हेच बंधनाला कारण होतं, तर तेच मन परमात्म्यामध्ये अनुरक्त झाला तर मोक्षाला कारण होतं. म्हणून बुद्धिमान मनुष्याने मनाला नेहमी संयमात ठेवलं पाहिजे. यमनियमांचं पालन केलं तर मन आणि इंद्रियांवर संयम ठेवणं शक्य होतं. महर्षी कपिल मुनींनी मातेला सांगितलेल्या या ज्ञानाचं सुंदर वर्णन भागवताच्या 3ऱ्या स्कंदात आलेलं आहे. माता देवहूती कपिलाचा उपदेश ऐकून ऋतंभरा प्रज्ञेच्या परमसुखामध्ये स्थिर झाली. तिच्या नेत्रातून आनंदाचे 2 अश्रू टपकले. ज्या सरोवरामध्ये ते अश्रू टपकले ते सरोवर बिंदू सरोवर म्हणून ओळखलं जातं. तिला आत्मशांतीची जिथे सिद्धी प्राप्त झाली त्या स्थानाला सिद्धपूर म्हणतात. आजही गुजरातमध्ये मातृगया म्हणून ओळखलं जाणारं सिद्धपूर या अलौकिक पुत्राची आणि त्याच्या मातेची गाथा सांगत असतं. या ठिकाणी
भागवताचा 3रा स्कंध समाप्त होतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. स्वयंभू मनुची 3री कन्या प्रसूती ही दक्ष प्रजापतीला दिलेली होती. दक्ष प्रजापतीला 16 कन्या होत्या. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या प्रजापतींना काम एकच होतं, ते म्हणजे सृष्टीची वाढ करणं. त्यामुळे 16 कन्या, 1000 मुलं हे भागवतामध्ये अनेक वेळा ऐकू येतं. तेव्हा ह्या दक्ष प्रजापतीला 16 कन्या होत्या. त्यापैकी 13 कन्या ह्या धर्माशी परिणिल्या होत्या. 14वी कन्या स्वाहा ही अग्नीला दिलेली होती. 15वी कन्या स्वधा ही पितृगणांना दिली होती. 16वी सती ती शंकराला दिली होती. अशा तऱ्हेने 16 कन्या आणि त्यांची मुलं बाळं हे अत्यंत मधुर असं रूप भागवतामध्ये दिलेलं आहे. ते आपल्या ह्या थोड्याशा वेळामध्ये सगळं सांगणं शक्य नाही. त्यातल्या त्यात स्वधा जी पितरांना दिली होती तिच्याविषयी मी थोडंसं सांगतो. स्वधा ही 15वी कन्या पितरांना दिली होती. अग्निश्वात, बर्हिषद, सोमप, आज्यप अशी या पितरांची नावं दिलेली आहेत. 7व्या स्कंदामध्ये भागवताने श्राद्धाचा आग्रह बाळगलेला आहे. मृत्यूनंतरही जीवनाचं अस्तित्व आहे ही भूमिका त्याच्यामागे आहे. गेलेली वडील माणसं ज्या कुठे असतील तिथे असोत, त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हा श्राद्धाचा हेतू आहे. ज्याच्या माध्यमातून मी ह्या जगात आलो, ज्याने माझं पालन केलं, त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं पाहिजे. ते जो करीत नाही तो गृहस्थी नाही. दुसरं असं की मलाही एक दिवस या जगातून जायचं आहे, याचं त्या निमित्ताने स्मरण ठेवायचं आहे. मी आज कोणाचं तरी श्राद्ध करतो, त्याप्रमाणे माझंही श्राद्ध कोणीतरी करेल ही भावनाही त्यामागे आहे. आता काय, श्राद्धाचं काही कर्मकांड आहे. ते कर्मकांड शास्त्रावर आधारित आहे, पण गेल्या शेकडो वर्षात त्याच्यात कचरा शिरलेला आहे. त्याचा अवडंबर माजलेला आहे आणि त्याचं स्थूल स्वरूप हेच मनामध्ये घर करून राहतं. एकदा एका नातवाने आजीला म्हटलं, आजी, त्या श्राद्धात केले होते तसे वडे आपल्याकडे कर ना, किती छान लागत होते. आजी काही बोलली नाही, पण वडे केलेही नाही. पुढे नातवाने फारच भुणभुण लावल्यावर आजीने समजावून सांगितलं की अरे, ते वडे असे केव्हाही करून खायचे नसतात. तसले वडे फक्त श्राद्धात करायचे असतात. श्राद्धात ब्राह्मण बोलवायचे, त्यांना वडे खाऊ घालायचे आणि उरलेले वडे आपण प्रसाद म्हणून खायचे असतात. नातवाचा लगेच पुढचा प्रश्न, मग श्राद्ध केव्हा करतात? आजीने सांगितलं, कोणी मेलं त्यावेळेला. आजी उत्तर दिलं की कोणी मेलं की श्राद्ध करतात. नेमके त्याच वेळी आजोबा बाहेरून घरात येत होते. नातू धावत धावत त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, आजोबा आजोबा, तुम्ही केव्हा मरणार? लवकर मरा ना, म्हणजे आजी श्राद्धातले वडे करेल. गोपाल कृष्ण महाराज की जय. लहान मुलं बिचारी निष्पाप असतात, त्यांना काय कळतं. पण ज्यावेळी एखाद्या गोष्टीची रूढी होते त्यावेळेला मोठ्या माणसांनाही कळेन असं होतं. मग खुलासा करावा लागतो, सगळं सांगावं लागतं. हल्ली अनेकांची मुलं अमेरिकेत आहेत. त्या मुलांना आपल्या आईवडिलांना पैसे पाठवायचे असतात. आता ह्यांना इथे हवे असतात रुपये आणि तिकडे त्यांच्या मुलांना मिळतात डॉलर. बरं, ते डॉलर पाठवणंही इतकं सोपं नाही. ती परत एक स्वतंत्र व्यवस्था आहे. अमेरिकेची सत्ता वेगळी, इथली सत्ता वेगळी. मग काय करायचं? मग त्यावर उपाय एक असा त्यांनी शोधून काढलेला आहे की इथून अमेरिकेमध्ये अनेक जण टुरिस्ट म्हणजे पर्यटक म्हणून जातात
आता तिथे गेल्यावर ह्यांना काय असतं की खूप खरेदी करायची असते. अमेरिकेतली ती मुलं जी आहेत ती अशा पर्यटकाला तिथे खर्च करण्यासाठी डॉलर देतात आणि बदल्यामध्ये ते पर्यटक इकडे आल्यावरती अमेरिकेतल्या त्या मुलांच्या आईवडिलांना रुपये देतो. अशीच व्यवस्था आपल्या श्राद्धातही आहे. श्राद्धात तुम्ही जे द्याल ते तुमचे पितर ज्या कुठल्या योनीत असतील त्या योनी धर्माला योग्य रूपात मिळेल. कधी कधी काही कारण नसताना आपण खुशीत असतो. विचार करा तुम्ही, सकाळी उठल्यावरती प्रसन्न वाटतं. आपल्या सगळ्यांना असे दिवस अनुभवायला आले असतील. तेव्हा याच्यापुढे लक्षात ठेवा की ज्या वेळेला असा एखादा दिवस येईल त्यावेळेला समजून घ्या की आपल्या पूर्वजन्मातल्या मुलाने आपलं श्राद्ध केलं असेल. पुण्यतिथी साजरी केलेली चालते, मग श्राद्ध का नको? का रे बाबा? त्यात ब्राह्मण जेवायला येतात म्हणून यांना समजावून सांगितलं पाहिजे की त्या दिवशी त्यावेळी जे येतात जेवायला ते ब्राह्मण नाहीत. त्या दिवशी ते तुमचे वडील, तुमचे आजोबा यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले असतात. तुम्हाला माहीत आहे का की श्राद्धामध्ये बसलेल्या ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची नसते, कारण त्यावेळी ते तुमच्या वाडवडिलांच्या ठिकाणी असतात आणि आपल्या वडिलांना तुम्ही दक्षिणा कशी देणार? श्राद्धविधी झाल्यावर जेव्हा ते ब्राह्मण घराबाहेर निघतात तेव्हा ते मग पुन्हा ब्राह्मण बनतात आणि त्यावेळी त्यांचे 3 तास घेतल्याने त्यांना मेहनताना म्हणून पैसे दिले जातात. श्राद्धात आलेल्या पितरांना तुम्ही बोलवलेलं असतं. त्यांना तुम्ही असं म्हणणार का की तुम्हाला हवं ते मागवून घ्या म्हणून? आणि समजा त्यांनी सीझन नसताना एखादा आयटम मागितला, आमरस मागितला, तुम्ही काय कराल? म्हणून प्रार्थनेचे शब्दही अगदी विधीत नेमून दिलेले आहेत. वाढलेलं ताट दाखवून त्यांना म्हणायचं, विद्यमान शाकपाक पदार्थेषु यद रोच्यते तद्ग्राह्यम यद न रोच्यते तत्याज्यम सुखेनैव भोक्तव्यम. म्हणजे पितरांसाठी केलेलं अन्न जे आहे ते त्यांनी संतुष्ट म्हणजे चांगलं मानून घ्यावं आणि संतुष्ट राहावं. आणि असं हे जे अन्न बनवलेलं असतं हे अन्न काही सगळं संपत नाही, त्यातलं काहीतरी उरतं. त्याचं काय करायचं? त्याच्यासाठी ते जेवत असताना त्यांना विचारण्याचा विधी आहे. त्यांना असं विचारलं जातं की शेषान्नम किम क्रियताम? मग ते उत्तर देतात, इष्टैः सह भुज्यताम. म्हणजे इष्टमित्रमंडळींसह तुम्ही सर्वांनी ते अन्नभक्षण करावं. खरं तर सगळा श्राद्धविधी हा प्रश्नोत्तरित आहे, पण सांगणारा ब्राह्मण तोच प्रश्न विचारतो आणि तोच उत्तरही देतो. आपलं लक्ष घड्याळाच्या काट्याकडे असतं, त्यामुळे तो काय म्हणतो इकडे लक्ष द्यायला फुरसत कुणाला असते? श्राद्धात मुख्य गोष्ट आपल्या पितरांचं स्मरण आहे. त्यांचा चांगला वारसा आपल्याला मिळो अशी प्रार्थना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. केवळ जेवणच लक्षात ठेवलं तर ब्रिटिशांच्या काळातल्या अधिकाऱ्याच्या सारखी कथा व्हायची. ब्रिटिशांच्या काळात एका अधिकाऱ्याने आपल्या साहेबाला कळवलं, आय एम अनेबल टू अटेंड ऑफिस बिकॉज टुडे माय डेड फादर, ग्रँडफादर अँड ग्रेट ग्रँडफादर आर कमिंग फॉर लंच ॲट माय हाऊस. आमच्या पूर्वजांना आपण विसरता कामा नये. गोपाल कृष्ण महाराज की जय. स्वयंभू मनु व शतरूपा या दाम्पत्याला 2 मुलगे व 3 मुली. मुलींची नावं आकुती, देवहूती आणि प्रसूती. त्यापैकी देवहूती आणि प्रसूती यांची चरित्र मी आपल्याला सांगितली. मुलांची नावं म्हणजे प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रताच्या वंशात अग्निध्र, नाभी, ऋषभ असे युगपुरुष होऊन गेले. ऋषभाला 100 पुत्र झाले.
ते सर्व वेदशास्त्र संपन्न होते. त्यातल्या सर्वात थोरल्याचं नाव होतं भरत. आपल्या देशाला भारतवर्ष हे या नावाने ओळखतात ते या भरतामुळे. तो नारायणाचा परमभक्त होता. त्याचं चरित्र मोठं विलक्षण आहे. सर्व अनुकूल असताना, तो राजा असताना त्याने उपभोगांचा त्याग केला आणि गंडकी नदीच्या काठी राहत राजा अत्यंत संन्यासवृत्तीने वागू लागला. एकदा एका पोरक्या हरिणपाडसाला त्याने आपल्या आश्रमात आसरा दिला. त्या पाडसावर त्याने पुत्रवत प्रेम केलं. एक दिवस ते हरिण मरण पावले. त्या दुःखाने भरत वेडापिसा झाला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो हरणासारखा वागायला लागला. हरिण पाडसासारखा वागायला लागला. त्याच्या ध्यासाने तो स्वतःला विसरला. यथावकाश अशा अवस्थेत भरतही मरण पावला. पण त्याला पुढचा जन्म हरणाचा मिळाला. एकच त्यातलं भाग्याचा गोष्ट अशी की पूर्वीचा राजर्षी भरत जो होता तो आता हरिण होऊन गंडकी किनारी फिरू लागला. पण पूर्वपुण्यामुळे त्या हरिण भरताला आपल्या गतजन्मींच्या आठवणी मात्र येत राहिल्या. तो हरिण भरत शांतपणे नदीकडे पाहत राहील. त्याला वारंवार पश्चात्ताप होईल. तो मनाशी म्हणे, अरे रे, मी राजर्षी भरत होतो. सर्व संग परित्याग करून विरागी झालो होतो. पण हरिणपाडसाच्या ममतेने मला पुन्हा मायामोहात पाडलं. भगवत भक्ती सोडली आणि हरिणशक्ती धरली म्हणून मला हा हरणाचा पुनर्जन्म मिळाला. मी पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकलो. आता पुन्हा या चक्रातून सुटका करून घेतली पाहिजे. ब्रह्मज्ञानी भरत हा आपल्या हरिण शरीराला कष्टवू लागला. सतत ईश्वर चिंतनपर मग्न राहू लागला. शेवटी त्याचा भोग सरला आणि तो हरिण भरतही मरण पावला. गोपाल कृष्ण महाराज की जय. या भरताला तिसरा जन्म अंगिरा ऋषीच्या कुळात एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी मिळाला. त्या ब्राह्मणाला पहिले 9 मुलगे होते आणि हा 10वा. ब्राह्मणाने याचं नाव ठेवलं भरत. ब्राह्मणाने सगळ्या मुलांना वेद शिकवले. इतर भावांनी ते मुखोद्गत केले. पण भरत मात्र अगदी ढ निघाला. तो अत्यंत जडबुद्धी होता म्हणून सगळे त्याला जडभरत म्हणत. जडभरत पूर्वजन्मामध्ये ब्रह्मज्ञानी होता. त्याची पूर्वजन्मींची स्मृती कायम होती. राजा असताना गंडकी काठी तप करणारा, हरिणपाडसाच्या मोहपाशात गुंतलेला, हरणाच्या जन्मात, अशा सगळ्या स्मृती त्याच्या कायम होत्या. म्हणूनच या तिसऱ्या जन्मात तो अलिप्ततेने वागत होता. लोक त्याला काहीही बोलत, काहीही कामं त्याच्याकडून करून घेत, पण हा चिडत नसे. त्याला कसलीही चिंता नव्हती. तो सदा उघडा राही आणि असा तो रानोमाळ फिरत असे. त्यावेळेला सिंधू सौवीर देशाचा रहुगण नावाचा राजा एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूने कपिल मुनींच्या आश्रमाकडे निघाला होता. पालखीत बसून मोठ्या थाटात चालला होता. वाटेत त्याच्या पालखीला एक भोई कमी पडला. इकडे तिकडे बघत असताना समोर हा होता जडभरत. त्याचा एकंदर अवतार पाहून राजाने त्याला भोई म्हणून आपल्या पालखीला जुंपला. यानेही काही न बोलता खांदा दिला. पण इतर भोयांच्या बरोबरीने याची चाल काही जमेना. पालखी सारखी हेलकावे खाऊ लागली. तेव्हा रहुगण राजा संतापून जडभरताला म्हणाला, ए लठ्ठ्या,
एवढा पोळासारखा माजलायस, पण साधा पालखीला खांदा देता येत नाही. खायला काळ आणि भुईला भात, नीट चाल, नीट नाही वागलास तर शिक्षा करीन. राजाचं बोलणं ऐकून जडभरत हसला. तो राजाला नम्रपणाने म्हणाला, महाराज, आपण जे बोललात ते या स्थूल देहालाच ना. हा जडदेह कधीतरी नष्ट होणारच आहे. मग त्याचं एवढं कौतुक कशाला? तुमची जी काही शिक्षा असेल ती शिक्षा या देहापलीकडच्या आत्म्याला लागू होत नाही. कारण आत्मा हा अविकारी, अविनाशी, अनंत आहे. राजाच्या लक्षात आलं की हे दिसतं तसं नाही आहे. त्याने पालखीतून उडी घेतली, जडभरताचे पाय धरले, म्हणाला, प्रभू क्षमा करा, आपण थोर आहात, मी आपल्याला ओळखलं नाही, मला उपदेश करा, ब्रह्मविद्या प्रदान करा. भरताने राजाला उठवलं, त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश दिला. नंतर भरत पुन्हा वनात गेला. आपलं पुढचं आयुष्य ध्यानधारणेत घालवलं आणि यथावकाश ब्रह्मस्वरूपी लीन झाला. तात्पर्य एवढंच आहे की क्षुल्लक मोहसुद्धा मोक्षमार्गात अडथळा ठरू शकतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं मम